तर मी कालच मम्मी जाम भांडी बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? मम्मी आलेली आहे गाईज. हाय गाईज, कसे आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्ही तुमचा कसा टॅन किंवा मी कालच गेलेले रिसॉर्टमध्ये आणि बॉडी खूपच टॅन झाली आहे, फेस पण खूप डल झाला आहे, प्लस माझी स्किन खूप जास्त ब्रेक झाली, यू कॅन सी दॅट. तर इंटरनेटमध्ये असं कुठेच नाही लिहिलं आहे की तुम्ही तुमचा टॅन आफ्टर क्लोरीन वॉटर कसा काढाल. ओके, तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आता मी नीट फेस वॉश करून घेतला आहे आणि थोडी ॲलोवेरा जेल लावली आहे. ओके, आणि त्यानंतर मी घेणार आहे स्टीम. तर असं तुमच्याकडे स्टीमर असेल, ओके, तर त्याच्यामध्ये मी इतकं पाणी घेतलेलं आहे आणि 10 ते 15 मिनिटं तुम्हाला स्टीम घ्यायची. ते गरम व्हायला वेळ लागतो, पण मला गरम व्हायला जास्त वेळ नाही लागत. 2 minutes is enough. 2,000 years later. स्टीम घेऊन झालेले आहे आणि मी खरंच खूप दमली आहे, पण ब्लॉगसाठी खूप काही करावं लागतं. तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. आता मी बनवत आहे मास्क. ओके, दिस इज लाईक नॅचरल ब्लिचिंग एलिमेंट. सो बाहेरचं केमिकल नका यूज करून चांगला होममेड बनवा. तर मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप काय करायचं आहे. बटाटो घ्यायला लागेल तुम्हाला, बटाटा एक, आणि घ्यायचं आहे राईस फ्लोअर, तांदळाचं पीठ. आपल्याकडे आलेला आहे बटाटा आणि या बटाट्याचा असा ज्यूस काढायचा. ए बजरंगबली की जय. तर ते आपल्या ज्यूस मध्ये टाकायचं आहे तांदळाचं पीठ. तर आता मी त्या दोघांचं मिश्रण केलेलं आहे. तर ही कन्सिस्टन्सी इज फाईन, म्हणजे त्याच्याने तुमचं फेसवर टपाक टपाकणार नाही. मास्क इज रेडी आणि आपण लावून घेऊया. आपण स्टीम करून घेतली आहे. ओके, आणि सर्क्युलर मोशन मध्ये आपण 2 मिनिटं हे करायचं, मसाज करायची. इट्स लाईक स्क्रब, आणि तसंच्या तसं ते ठेवून द्यायचं. आणि तुम्हाला वाटत असेल की नेकमध्ये पण लावा आणि हँड्स मध्ये पण लावा जर टॅनिंग असेल तर. मी 100% सांगते की जी क्लोरीनमुळे टॅनिंग झाली ती ह्याच्यामुळे तुम्हाला इफेक्ट दिसेल, त्याचा खूप कमी होईल. जिकडे गोड गोष्टी तिकडे मुंग्या आलेला आहे, मुंगळा. सर्क्युलर मोशन मध्ये कर आणि त्यानंतर धुवून टाक. ओके, घेऊन जा मुंगळा घेऊन जा. सर्क्युलर मोशन मध्ये तुमची मसाज करून झाली, थोडं स्क्रब झालं करून, तर 10-15 मिनिटं ठेवा, जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत. अँड देन यू विल सी द मॅजिक. ते मास्क सुकल्यानंतर मी नॉर्मल पाण्याने फेसवॉश करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता विजिबली की आपण नेकवर अप्लाय केलं नव्हतं आणि फेसवर केलेलं, तर टॅन निघून गेलेलं आहे 95% आणि नेकवर तसंच आहे. सो थम्सअप फ्रॉम माइंड. तुम्ही ट्राय करा, कॉमेंटमध्ये सांगा कसं वाटतं तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लव यू, बाय.